हां. गुड मॉर्निंग गाईज. लास्ट लेक्चरमध्ये आपण लॉजिकल इन्स्ट्रक्शनच्या किती म्हणजे सगळ्या इन्स्ट्रक्शनला म्हणजे ज्या इन्स्ट्रक्शन बघितल्या आपण त्या किती नंबरच्या बाईट आहेत आणि त्याला किती एक्झिक्यूट करण्यासाठी किती मशीन सायकल लागतात याचा चार्ट टेबल बघितला. तर आता बघूया प्रोग्राम अँड मशीन कंट्रोल इन्स्ट्रक्शन्स. ओके. फर्स्ट इन्स्ट्रक्शन इज अ कॉल ॲड्रेस 11. A call can be a call can located anywhere in the program memory. It can be called a number of times in the same program. तर याच्यामध्ये ही जी कॉल ॲड्रेस इन्स्ट्रक्शन आहे तर कॉल जी इन्स्ट्रक्शन आहे तर प्रोग्राम मेमोरीमध्ये कुठे पण लोकेट होऊ शकते, राईट. आणि त्याला नंबर ऑफ टाईम्स जरी कॉल इन्स्ट्रक्शन म्हणजे कॉल इन्स्ट्रक्शन आली तर तर प्रोग्राम सेम प्रोग्राममध्ये नंबर ऑफ टाईम्स येऊ शकते. ओके. द रिटर्न ॲड्रेस ऑफ द नेक्स्ट इन्स्ट्रक्शन आफ्टर द कॉल इन्स्ट्रक्शन इज इन द प्रोग्राम काउंटर. आणि नंतर काय होतं, जे रिटर्न ॲड्रेस असतं नेक्स्ट इन्स्ट्रक्शनचं जेव्हा कॉल इन्स्ट्रक्शन काय होते एक्झिक्यूट झाल्यानंतर, तर ते कुठं नेक्स्ट इन्स्ट्रक्शन दिसते आपल्याला प्रोग्राम काउंटरमध्ये. म्हणजे प्रोग्राम काउंटर म्हणजे जे नेक्स्ट इन्स्ट्रक्शन आहे त्याचा जो ॲड्रेस आहे तो प्रोग्राम काउंटरमध्ये दिसतो रिटर्न झाल्यानंतर. ओके. नंतर ऑपरेशन बघूया. PC+2 दॅट इज प्रोग्राम काउंटर +2 गोज टू प्रोग्राम काउंटर. देन SP+2 मूव टुवर्ड्स SP. देन PC7 to 0 move to SP. SP+1 is equal to SP and PC15 to 8 goes to SP. That is page address goes to PC10 to 0. ओके. म्हणजेच काय असतं, हे कॉल जे इन्स्ट्रक्शन आहे तर जेव्हा एखादं इंटरप्ट आला आणि ते इंटरप्ट सॉल्व करायचं असेल तर जे प्रोग्राम आहे ते काय कॉल इन्स्ट्रक्शन कॉल सबरूटीन कॉल करतं आणि सबरूटीन एका प्रोग्राममध्ये कितीदा पण कॉल करता येते. आणि जर तुम्हाला रिटर्न जर त्या कॉल इन्स्ट्रक्शनवरनं जर रिटर्न यायचं असेल तर जे नेक्स्ट इन्स्ट्रक्शनसाठी जे ॲड्रेस आहे ते कुठे प्रोग्राम काउंटरमध्ये स्टोअर होतो. ओके. आणि ते आता ऑपरेशनचं आपण बघितलं. आता नंतर बघूया द स्टेप्स फॉलोड व्हाईल एक्झिक्युटिंग अ कॉल इन्स्ट्रक्शन्स आर. तर जेव्हा कॉल इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होते तर तेव्हा कोणत्या स्टेप फॉलो होतात ते बघूया. पहिली स्टेप आहे स्टेप 1. द PC दॅट इज प्रोग्राम काउंटर इन्क्रीमेंटेड बाय ट्वाइस इन ऑर्डर टू ऑब्टेन द ॲड्रेस ऑफ द नेक्स्ट इन्स्ट्रक्शन आफ्टर कॉल. तर पहिल्या स्टेपमध्ये काय होतं ते आपण ऑपरेशनमध्ये काय की जे प्रोग्राम काउंटर आहे ते इन्क्रीमेंटेड बाय 2 होतं का कशामुळं, तर जे ॲड्रेस असणार आहे प्रोग्राम काउंटरमध्ये येणारे तो 16 बिट ॲड्रेस असणार आहे आणि तो जे कॉल इन्स्ट्रक्शन आहे त्याच्या नेक्स्ट इन्स्ट्रक्शनचा तो ॲड्रेस असेल. ओके. नंतर स्टेप 2मध्ये बघा इट देन पुशेस द 16 बिट रिझल्ट ऑन टू द स्टॅक. इनिशियली स्टॅक पॉइंटर इन्क्रीमेंटेड बाय 1. नंतर काय होतं, जे 16 बिट रिझल्ट आहे म्हणजे कसं असतं कॉल इन्स्ट्रक्शन केव्हा एक्झिक्यूट होते जेव्हा एखादा इंटरप्ट आल्यानंतर सबरूटीन कॉल करतं प्रोग्राम. ओके. तेव्हा नंतर मग काय होतं, जे मेन प्रोग्राम आहे दॅट इज रिझल्ट, तो रिझल्ट कुठे स्टॅक पॉइंटरला जाऊन स्टोअर होतो. आणि इनिशियली मग जो स्टॅक पॉइंटर आहे एकने काय होतं इन्क्रीमेंट होतो. नंतर देन द लोअर ऑर्डर बाईट ऑफ PC इज पुश्ड ऑन टू द स्टॅक. नंतर काय होतं, जे लोअर ऑर्डर प्रोग्राम काउंटरचा जो ॲड्रेस आहे राईट ते कुठं स्टॅकला काय होतं स्टॅक पॉइंटरला पुश होतं. अँड अगेन इन्क्रीमेंटेड बाय 2. आणि नंतर स्टॅक पॉइंटर पुन्हा एकने काय होतं इन्क्रीमेंट होतं. नंतर नाऊ द हायर ऑर्डर ऑफ द PC इज पुश्ड ऑन द स्टॅक. नंतर पुन्हा काय होतं, जे हायर ऑर्डर बाईट आहे प्रोग्राम काउंटरचं ॲड्रेसचं प्रोग्राम काउंटरच्या ॲड्रेसचं तो कुठं पुन्हा स्टॅकला काय होतो म्हणजे स्टॅकला पुश केला जातो. ओके. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे प्रोग्राम काउंटरचा जो ॲड्रेस आहे तो स्टॅकला पुश केल्यानंतर काय स्टॅक जो स्टॅक पॉइंटर आहे तो दोन्ही इन्क्रीमेंट होतो. ओके.
थोडक्यात. नंतर सी स्टेप 3, द डेस्टिनेशन ॲड्रेस इज computed by the higher order 5 bit of the incremented PC bit 3 bits A10 A9 A8 from the first byte instruction and the second byte of the instruction. याच्यानंतर काय होतं, जे डेस्टिनेशन ॲड्रेस असतं कशाचं, प्रोग्राम काउंटरचं, तर त्याच्यातलं जे हायर ऑर्डर 5 बिट्स आहेत म्हणजे कोणाचे प्रोग्राम काउंटरचे ते इन्क्रिमेंटेड होतात. आणि नंतर जे 3 बीट आहे राईट, म्हणजे कोणते A9 A10 A9 आणि A8, तर पहिल्या बाईटचे इन्स्ट्रक्शनचे ते काय होतं आणि सेकंड बाईट इन्स्ट्रक्शनचे इन्क्रिमेंट होतात राईट. नंतर याच्यानंतर काय, एल कॉल ॲड्रेस. एल कॉल ॲड्रेस काय, एल कॉल ॲड्रेस 16 आणि मगाशी काय होतं, ए कॉल ॲड्रेस 11 असं होतं. आता एल कॉल ॲड्रेस 16, दिस इन्स्ट्रक्शन कॉल द सबरूटीन दॅट इज कॉल्ड ॲट द इंडिकेटेड ॲड्रेस राईट. तर त्याला काय बोलतात की एल कॉल ॲड्रेसला 16 बीट इन्स्ट्रक्शन हे सबरूटीन कॉल करण्यासाठी आहे आणि ते काय काय करतं, दॅट इज कॉल्ड ॲट द इंडिकेटेड ॲड्रेस. इंडिकेटेड जे ॲड्रेस आहे त्याला कॉल करते ही सबरूटीन इन्स्ट्रक्शन, कॉल इन्स्ट्रक्शन. ओके, त्याचं ऑपरेशन बघा, PC+3 गोज टू PC, SP+1 गोज टू SP, तिथे चुकून बीटा झाले. नंतर SP7 PC7 to 0 goes to SP, SP+1 goes to SP and PC15 to 8 goes to SP. तर ते तिचं ॲरो पाहिजे ना, तर तिथं जे डायरेक्शनचं म्हणजे डायरेक्शन ऑफ फ्लो जे ॲरो आहे तिथं बीटा चुकून झालेलं आहे, तिथं करेक्शन करून घ्या. ओके, नंतरची इन्स्ट्रक्शन आहे RET, दॅट इज रिटर्न फ्रॉम सबरूटीन. तर याचं ऑपरेशन आहे SP, म्हणजे जसं आपण कॉल इन्स्ट्रक्शन होतं ना, तर त्याचे ऑपोजिट इन्स्ट्रक्शन म्हणजे रिटर्न. म्हणजे सबरूटीन म्हणजे जर इन्स्ट्रक्शन म्हणजे मेन प्रोग्राममधले जर काय जे इंटरप्ट आलं तर प्रोग्राम काय करतं, सबरूटीन कॉल करतं. आणि सबरूटीन कॉल केल्यानंतर ते सगळं जर प्रोग्राम पुन्हा त्याच्यातला इंटरप्ट सॉल्व झाला तर नंतर पुन्हा काय ते म्हणजे ते रिटर्न टू रिझ्यूम टू मेन प्रोग्राम असं होतं. आणि त्याच्यासाठी जी इन्स्ट्रक्शन आहे कॉल इन्स्ट्रक्शनपासनं रिटर्न यायची ती आहे RET, म्हणजे रिटर्न फ्रॉम सबरूटीन बोलतात त्याला. त्याचं ऑपरेशन आहे SP गोज टू PC15 to 8, SP-1 goes to SP and SP towards PC7-0 and SP-1 goes to SP, that is स्टॅक पॉइंटर एकने डिक्रीमेंट होतं. नंतर रिटर्न 1 RET1 काय, रिटर्न फ्रॉम द इंटरप्ट. रिटर्न फ्रॉम इंटरप्ट ही एक हे आहे रिटर्नची इन्स्ट्रक्शन. याच्यामध्ये दिस इन्स्ट्रक्शन इन्फॉर्म द मायक्रो कंट्रोलर दॅट इट इज रिटर्निंग फ्रॉम द ISR, दॅट इज इंटरप्ट सर्व्हिस रूटीन. ओके, ISR रूटीन म्हणजे आता ही जी RET आहे ती सबरूटीन, म्हणजे कसं असतं सबरूटीन कॉल करण्यासाठी. आणि RET1 कशासाठी, ती आहे रिटर्न फ्रॉम इंटरप्ट. ॲक्च्युली जे ए कॉल इन्स्ट्रक्शन होती ती सबरूटीन कॉल करण्यासाठी आणि एल जी आहे ती इंटरप्ट म्हणजे एल कॉल जे ती सबरूटीन कॉल करण्यासाठी आणि ए कॉल जे ते मेन कॉलसाठी राईट, म्हणजे इंटरप्ट जर आला तर त्याला कॉल करण्यासाठी. आणि त्याच्यासाठी नंतर जे कॉल करणार आहे ते एल कॉल. आणि सेम रिटर्न RET जे आहे ते सबरूटीन रिटर्नसाठी आणि RET1 रिटर्न फ्रॉम इंटरप्ट, ते एक कॉलच्या ऑपोजिट आणि RET एल कॉलच्या ऑपोजिट. ओके ते नंतर बघूया. RET1 काय, दिस इन्स्ट्रक्शन इन्फॉर्म द मायक्रो कंट्रोलर दॅट इज रिटर्निंग फ्रॉम द
ISR, that is interrupt service routine. There's operation SP goes to PC 15 to 8, नंतर SP-1 goes to SP, नंतर SP goes to PC7-0 and SP-1 goes to SP. म्हणजे याच्यानंतर काय the only difference between the RET and RET1 instruction is that whenever an interrupt logic is enabled, RET1 instruction is to be used. ओके, तर याच्यामध्ये बघा की RET आणि RET1 मध्ये ह्या इन्स्ट्रक्शनमध्ये काय डिफरन्स आहे. जेव्हा इंटरप्ट लॉजिक एनेबल होतं तेव्हा RET1 इन्स्ट्रक्शन काय यूज केली जाते, अदरवाईज RET इन्स्ट्रक्शन वापरले जाते. किंवा जेव्हा इन्स्ट्रक्शनमध्ये काय इंटरप्ट लॉजिक हे एनेबल होते तेव्हा RET1 इन्स्ट्रक्शन यूज केली जाते. ओके, नंतरची इन्स्ट्रक्शन बघूया. ए जम्प ॲड्रेस 11 हे आहे ॲब्सोल्यूट जम्प, याला बोलतात ए फॉर ॲब्सोल्यूट जम्प. तर नंतर दिस इन्स्ट्रक्शन ट्रान्सफर द प्रोग्राम एक्झिक्युशन टू द इंडिकेटेड ॲड्रेस दॅट इज ए जम्प लेबल. The limitations is that the label must be within the same 2 kilobyte block of the program memory. The destination address is calculated by the concentrating the higher order तर काय द डेस्टिनेशन ॲड्रेस इज कॅल्क्युलेटेड बाय concatenating the higher order 5 bits of PC, that is P15 to P11. After the PC is incremented by twice bits 5 to 7 of the first byte of instruction, that is A10, A9, A8 and the second byte of the instruction. तर याच्यामध्ये काय होतं, तर हे ए जम्प ॲब्सोल्यूट जम्प ॲड्रेस जे आहे की किंवा इन्स्ट्रक्शन जेव्हा प्रोग्राम एक्झिक्युशन काय करतं गिवन ॲड्रेसला ट्रान्सफर, म्हणजे जम्प थोडक्यात कशासाठी वापरतात, लूपसाठी वापरतात. ओके, हे ॲब्सोल्यूट जम्प जिथं लेबल दिलेलं आहे तिथं त्या ॲड्रेसवर काय करतं प्रोग्राम जम्प करतं. ओके, आणि हे जे जम्प आहे ॲब्सोल्यूट जम्प याचे काही लिमिटेशन्स आहे. याचं जे ॲड्रेस आहे ते 2 किलोबाईटच्या ब्लॉकच्या मध्ये प्रोग्राम मेमरीमध्ये आलं पाहिजे, त्याच्यावर त्याच्या पुढे नाही गेलं पाहिजे, राईट. तर याच्यामध्ये जे डेस्टिनेशन ॲड्रेस आहे ते जे हायर ऑर्डर प्रोग्राम काउंटरचे बाईट आहे कोणते A15 टू P15 टू P11 म्हणजे हे 5 हायर ऑर्डर काय 5 बीट, आणि नंतर प्रोग्राम काउंटर, नंतर इन्क्रिमेंटेड बाय ट्वाईस, नंतर प्रोग्राम काउंटर दोन्ही इन्क्रिमेंट होतं आणि बीट 5 to 7 म्हणजे हे 3 बीट पहिल्या बाईटचे इन्स्ट्रक्शनचे, म्हणजे कोणते A10, A9 आणि A8 आणि सेकंड बाईट. तर असे काय केलं जातं, हे 3 आणि पहिले सेकंड असे 11 जे बीट आहेत ते 11 बीट प्रोग्राम काउंटरच्या ॲड्रेससाठी वापरतात. ओके, तर याचं नंतर ऑपरेशन आहे प्रोग्राम काउंटर +2 गोज टू प्रोग्राम काउंटर, दॅट इज PC10 to 0 म्हणजे पेज ॲड्रेस गोज टू PC10 to 0. नंतर आहे L जम्प ॲड्रेस 16. तर L जम्प फॉर लॉंग जम्प अँड A फॉर ॲब्सोल्यूट जम्प. तर लॉंग जम्पसाठी बघा काय लॉंग जम्प, दिस इन्स्ट्रक्शन कॉजेस an unconditional branch to the indicated address by loading the higher order and lower order bytes of the program counter absolutely with the second and the third instruction byte. तर याच्यामध्ये काय होतं, जी लॉंग जम्प आहे तर लॉंग जम्प जेव्हा इन्स्ट्रक्शन केव्हा कॉज करतं जेव्हा अनकंडिशनल ब्रँचचं जे ॲड्रेस आहे त्यावर जम्प करतं हे लॉंग जम्प. आणि याच्यामध्ये काय बाय लोडिंग द हायर ऑर्डर बाय लोडिंग तर याच्यानंतर काय हे जे लॉंग जम्प आहे ते ह्या इन्स्ट्रक्शन अनकंडिशनल ब्रँच इन्स्ट्रक्शन जे इंडिकेटेड ॲड्रेस आहे तिथं जम्प करतं. आणि याच्यामध्ये काय
बाय लोडिंग द हायर ऑर्डर अँड लोअर ऑर्डर बाईट ऑफ द प्रोग्राम काउंटर. तर याच्यानंतर काय केलं जातं, जे हायर ऑर्डर आणि लोअर ऑर्डर जे ॲड्रेस आहे ते प्रोग्राम काउंटरमध्ये लोड केलं जातं, तेव्हा मग ते त्या ॲड्रेसवर काय करतं, ते लॉंग जम्प जे आहे ते जम्प करतं. नंतर विथ द सेकंड बाईट अँड थर्ड बाईट इन्स्ट्रक्शन. आता याच्यामध्ये जे ॲड्रेसचे आहे, तर जे एल जम्प आहे लॉंग जम्प, तर ते एक अपकोड असणारे आणि जे ॲड्रेस 16 बीट आहे त्याच्या 2 बाईट असणारे. म्हणजे कोणती बाईट, सेकंड बाईट आणि थर्ड बाईट इन्स्ट्रक्शनचे, राईट. नंतर द डेस्टिनेशन मे बी देअर फोर मे बी एनीवेअर इन द फुल 64K प्रोग्राम मेमरी. आता ॲब्सोल्यूट जम्पसाठी किती ब्लॉक होता, 2 किलोबाईटचा, आणि लॉंग जम्पसाठी जो ब्लॉक आहे ते तिथपर्यंत जम्प करू शकतं. तर डेस्टिनेशन तर कुठपर्यंत असू शकतं, तर फुल प्रोग्राम मेमरी जे आहे, फुल प्रोग्राम मेमरीचा जो ॲड्रेस स्पेस आहे त्याच्या इन बिटवीन असू शकतं. ते प्रोग्राम मेमरीचा ॲड्रेस स्पेस किती आहे, 64 किलोबाईट एवढा. ओके, बिकॉज इट युजेस फुल 16 बीट ऑफ द 2 बाईट्स. तर का, तर हे काय जे लॉंग जम्प आहे ते 16 बीट ॲड्रेस वापरलेला आहे. म्हणजे किती, 2 बाईट. म्हणजे सेकंड आणि थर्ड बाईट इन्स्ट्रक्शन, म्हणजे जे सेकंड आणि थर्ड इन्स्ट्रक्शन बाईट्स. ओके, कारण 16 बीट ॲड्रेस आहे. तर कोणती बाईट, सेकंड बाईट आणि थर्ड बाईट इन्स्ट्रक्शनची. ओके, तर ऑपरेशन कसं आहे, ॲड्रेस 15 to 0 टेन्स टू गोज टू PC प्रोग्राम काउंटर. नंतर एस जम्प म्हणजे शॉर्ट जम्प आणि REL. तर याच्यामध्ये बघा, शॉर्ट जम्पमध्ये काय, शॉर्ट जम्प द प्रोग्राम कंट्रोल ब्रँचेस अनकंडिशनली टू द ॲड्रेस इंडिकेटेड. The branch destination is computed by adding the signed in relative displacement. Relative झालं तिथं, relative displacement in the second instruction byte on the to the PC. After incrementing the PC by twice, the only limitation is that the jump is limited from -128 to +127 byte. The destination range allowed is from 128 byte preceding this instruction to 127 byte following it. तर याच्यामध्ये शॉर्ट जम्पमध्ये काय होतं, जे प्रोग्राम कंट्रोल ब्रँचेस आहे अनकंडिशनल, ते या ॲड्रेस आहे इंडिकेटेड ॲड्रेसला जम्प करतं. ते ह्या ब्रँचचं जे डेस्टिनेशन आहे ते कसं ॲड केलं जातं, बाय ॲडिंग द साइन अँड रिलेटिव्ह डिस्प्लेसमेंट इन द सेकंड इन्स्ट्रक्शन बाईट टू द PC. एक तर ते कशाने, साईननी जे सेकंड बाईट इन्स्ट्रक्शन आहे प्रोग्राम काउंटरमध्ये, तर एक तर साईननी किंवा रिलेटिव्ह डिस्प्लेसमेंटनी काय केलं जातं, इंडिकेट केलं जातं. तर केव्हा, जेव्हा प्रोग्राम काउंटर काय दोन्ही इन्क्रीमेंट होतं तेव्हा. तर फक्त याचं जे लिमिटेशन आहे की ही जी शॉर्ट जम्प आहे याचं लिमिटेड एरिया कोणतं, कुठपर्यंत बाईटपर्यंत, -128 बाईट टू +28 बाईटपर्यंत काय होतं, ह्या रेंजमध्ये काय होतं, हे शॉर्ट जम्प केलं जातं. ओके, तर प्रोग्राम काउंटर बघा, प्रोग्राम काउंटर +2 गोज टू PC अँड रिलेटिव्ह, दॅट इज रिलेटिव्ह डिस्प्लेसमेंट म्हणून REL केलं आहे, प्लस प्रोग्राम काउंटर गोज टू PC. नंतर ची इन्स्ट्रक्शन आहे जम्प @ A + DPTR, दॅट इज जम्प इन डायरेक्ट. हे इन्स्ट्रक्शन म्हणजे दिस इन्स्ट्रक्शन ॲड द 8 बीट unsigned content of the accumulator with the content of 16 bit data pointer. The result of addition is loaded into the program counter. This is the address from where the microcontroller will begin execution. Neither the accumulator nor the DPTR contents are altered. ओके, तर याच्यामध्ये बघा, हे काय जम्प इनडायरेक्ट बोलतं, त्याला जम्प @ +DPTR. तर ह्या इन्स्ट्रक्शनमध्ये काय,
8 जे बीट आहे 8 बीट अनसाईन बीट कोणाचे अकोमुलेटरचे कंटेंट आणि जे 16 बीट जे आहे ते डेटा पॉईंटरचे आणि दोघांचं जे ॲडिशन आहे हां तर ते ॲडिशन कुठं लोड केलं जातं प्रोग्राम काउंटरमध्ये आणि ते जो ॲड्रेस आहे तो मायक्रो कंट्रोलरचा जो आहे तो बिगिनिंग राईट एक्झिक्युशनचा पहिला ॲड्रेस असतो तो बिगिनिंग म्हणजे तो काय द ॲड्रेस फ्रॉम व्हेअर द मायक्रो कंट्रोलर विल बिगिन एक्झिक्युशन जेव्हा मायक्रो कंट्रोलर काय करतं प्रोग्राम एक्झिक्युशन स्टार्ट करतं तेव्हाचा त्याचा बिगिनिंगचा ॲड्रेस असतो तो हा प्रोग्राम काउंटरमधला जो की दॅट इज द ॲडिशन ऑफ ॲक्युमुलेटर अँड DPTR ओके. नंतर तर काय असतं नायदर ॲक्युमुलेटर नॉर DPTR कंटेंट आर अल्टर. ॲक्युमुलेटर आणि DPTRचे जे कंटेंट आहे ते अल्टर होत नाही एक्सचेंज होत नाही तेच राहतात. तर ऑपरेशन आहे ए प्लस DPTR गोज टू प्रोग्राम काउंटर असं आहे. नंतर आहे JZREL ला बोलतात जम्प इफ ॲक्युमुलेटर 0 ओके. जे म्हणजे काय JZREL मग काय जम्प इफ ॲक्युमुलेटर 0 ह्या इन्स्ट्रक्शनचा फुल फॉर्म आहे. नंतर दिस इन्स्ट्रक्शन विल जम्प टू द ॲड्रेस इंडिकेटेड इफ ऑल द बीट्स ऑफ द ॲक्युमुलेटर आर 0 अदरवाईज इट विल कंटिन्यू विथ द नेक्स्ट इन्स्ट्रक्शन ऑपरेशन. याचं आहे PC+2 goes to PC if A is equal to 0 then PC plus REL goes to PC. तर याच्यामध्ये काय होतं जे JZREL आहे जेव्हा ॲक्युमुलेटरमधला जर कंटेंट जर 0 असेल राईट तर तेव्हा प्रोग्राम काउंटर इन्क्रिमेंटेड बाय 2 होतं आणि जर ॲक्युमुलेटरमधला जर कंटेंट 0 असेल तर प्रोग्राम काउंटर जो इंडिकेटेड ॲड्रेस आहे तो ॲड करून ते प्रोग्राम काउंटरमध्ये स्टोअर होतं ओके. आणि जर ॲक्युमुलेटरमधलं जर कंटेंट काय 0 नसेल तर प्रोग्राम काउंटर +2 दोन्ही इन्क्रिमेंट होतं फक्त ओके. नंतर JNZREL जम्प इफ ॲक्युमुलेटर इज नॉट 0. नंतर JCREL जम्प इफ कॅरी इज सेट. नंतर JNCREL जम्प इफ कॅरी इज नॉट सेट. नंतर JB बीट REL जम्प इफ बीट इज सेट. नंतर JNB बीट REL जम्प इफ बीट इज नॉट सेट. नंतर JBC बीट REL जम्प इफ सेट अँड क्लिअर बीट. नंतर CJNE डेस्टिनेशन बाईट आणि सोर्स बाईट म्हणजे काय कम्पेअर अँड जम्प इफ नॉट इक्वल. CJNEचं फुल फॉर्म ओके. तर अशा प्रकारे हा जो चॅप्टर आहे आपला सेकंड युनिट तर तो सेकंड युनिट संपलेला आहे. म्हणजे इन्स्ट्रक्शन ऑफ मायक्रो कंट्रोलर 8051चे सगळे जे इन्स्ट्रक्शन आहेत त्या संपलेले आहे. त्याच्यामध्ये जे ॲड्रेसिंग मोड आहे ते संपलेले आहेत. सगळे जे पॉईंट आहे ते संपलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट जो युनिट आहे तो स्टार्ट करूयात ओके. तर याच्यामध्ये जर कोणाला काही क्युरी असतील तर बिंदास विचारू शकता. स्टॉप करूयात.